शेटे. नमस्कार, मी संजय शेटे. मी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्यासोबत लक्ष्मीकांत तवले हे माझ्या पक्षाचे त्या ठिकाणचे लातूरचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. मागच्या 25 वर्षापासून आमचा लातूर टेंभुर्णी ह्या रस्त्याचं चौपदरीकरण करा ही आमची ज्वलंत मागणी त्या ठिकाणी आहे. मागच्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी जनतेने आंदोलन उभं केलं. आतापर्यंत त्या रस्त्यावर 122पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत आणि प्रचंड ॲक्सिडेंट तर हजारावर झालेले आहेत आणि अक्षरशः जगणं मुश्किल झालं त्या रस्त्यावरचं. आणि एवढे जनतेला त्रास होत असताना आता मला सांगा 122 मृत्यू म्हणजे 122 कुटुंब उद्ध्वस्त झाले ना आता. आणि हे एवढं करत असताना त्या जनतेच्या आंदोलनाचं मी 2 वेळेस मी त्या सगळ्या शिष्टमंडळाला आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबाकडे घेऊन गेलो. शरदचंद्रजी पवार साहेब 2 वेळेस नितीनजी गडकरी साहेबांना फोनवरती बोलले की ह्या रस्त्याचं काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर नितीन गडकरी साहेब 3 वेळेस लातूरच्या सभेत येऊन त्यांनी सांगितलं की हे काम करणं गरजेचं आहे आणि ते मी करून देतो. तरीसुद्धा काम होत नाही आहे. एवढे लोकांचं मृत्युमुखी पडायला लागले तरी काम होत नाही आहे. शेवटी आम्ही आता काय म्हणते त्याला आम्ही नाविलाज झाला आमचा आणि नाविमत झालेलो आहोत. आणि शेवटचा पर्याय म्हणून आता हे राजकारणातले पदं आम्हाला मिळतात पक्षाचे, हे कोणासाठी दिलेले आहेत? हे जनतेचे कामं करण्यासाठी दिलेले आहेत ना. त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे की आता ह्या प्रश्नाला एकच मार्ग निघू शकतो की ते नितीन गडकरी साहेबाच्या दारात उपोषणाला बसल्याशिवाय मार्ग निघणार नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी सुरुवातीला आम्ही गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या समोर जागा मागितली होती, पण इथल्या प्रशासनानं आम्हाला ती परवानगी दिली नाही. आता परवानगी आम्हाला संविधान चौकात दिलेली आहे आणि उद्या 22 तारखेपासून आम्ही संविधान चौकामध्ये अमरण उपोषणाला बसत आहोत. मी आपल्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या ह्या कामाचा सगळा DPR त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आता तयार आहे. या रोडवरचा मुरुड अकोला ते येडशी हा 52 किलोमीटरचा ज्याची जागा आपल्या ताब्यात आहे 30 मीटरची, फक्त 20 मीटरचं चौपदरीकरण लागतं जागा. म्हणजे एवढं असताना सुद्धा तो त्या DPRला गडकरी साहेबांनी प्रशासकीय मान्यता द्यावी. ते पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण. काम कुठे अडलं आहे? टक्केवारीसाठी अडलंय का सांग. लातूरला मे महिन्यात आले होते गडकरी साहेब. त्यांनी भाषणामध्ये आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या ह्याच्यामध्ये. काय आश्वासन होतं ते? आश्वासन एकच आहे 3 वेळेस की अहमदपूरला 12 फेब्रुवारी 2024च्या तर भाषणात म्हणले की मला ह्या रोडबद्दल बोलायला लाज वाटायली. म्हणजे त्यांचं प्रशासन सुद्धा ऐकत नाही असंही झालं. कामात टक्केवारीचं काम झाल्यावर टक्केवारी ज्याला कोणाला मिळेल त्याला मिळतं. मंजूर तर करा 927 कोटी रुपये. आम्हाला टक्केवारी नको आहे. किती कोटीचा प्रकल्प आहे तो? 927 कोटी 54 किलोमीटरचा. इकडे तर गडकरी साहेब हजारो हे करते नाही. ते सियाचीन सारखे डोंगर आहे. आमचं डोंगर नाही काय नाही, सरळ रोड आहे. ॲक्विजिशन आहे 30 मीटरचं. अलीकडे महाराष्ट्रातले बरेच रस्ते ह्यांचा आता न्यायालयामध्ये गेलेला आहे वाद. जर तुमची इकडे हे झालेली नाही तर तुम्ही न्यायालयात जाल का? आता प्रत्येक गोष्ट न्यायालयातून सोडवायची म्हणल्यावर सरकारनं काय करायचं? सरकार कशाला बसलेलं आहे? सरकारचे मंत्री कशासाठी बसलेले आहेत? मग न्यायालयालाच करू द्या सगळे निर्णय. मग आम्ही न्यायालयातच जातो. मग प्रत्येक गोष्ट न्यायालयात मिटत असेल तर मग हे मंत्री हे कशासाठी, लोकप्रतिनिधी कशासाठी आणि लोकांनी मतं कशासाठी करायची?